योहान याचा 5 अध्याय 18 वचन. आपल्याला ठाऊक आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. जो देवापासून जन्मलेला आहे तो येशू त्याचे रक्षण करतो आणि दुष्ट त्याला स्पर्श करू शकत नाही. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या नावाने. हो, परमेश्वराने आजच्या दिवसासाठी आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. हो, आपण काय आहोत हे देवबापाने आपल्याला स्वतःच्या हाताने आपली निर्मिती केलेली आहे मनुष्याची, तर ते काय पाप करत नाही. पण जो देवापासून जन्मलेला आहे म्हणजे काय, देवाचा यहोवाचा एकुलता एक पुत्र, परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त त्याचे रक्षण करतो. म्हणजे कोणाचे? आपल्या पूर्ण मानवजातीचे रक्षण कोण करतो? देवापासून जन्मलेला येशू ख्रिस्त हा आपले रक्षण करतो आणि दुष्ट सैतान त्याला स्पर्श करू शकत नाही. यस, आमेन. म्हणजे कुठलाही सैतानी कार्य आपल्यावरती होऊ शकत नाही, कारण आपलं रक्षण करता हा स्वतः येशू ख्रिस्त, येशू मसीहा आहे. तर त्यामुळे आपल्याला काय भीती बाळगण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त आणि फक्त आपल्याला काय करणं आहे? परमेश्वराच्या सान्निध्यात राहणं आहे, परमेश्वराच्या वचनांचं पालन करणं आहे, परमेश्वराशी आपल्याला काय करणं आहे? संवाद साधत राहणं आहे प्रियांनो. हो, उठता बसता बाहेर जाता येता आपण काय आहोत? आशीर्वादित आहोत आणि आपल्याला कसलंही दुष्ट कार्य, दुष्ट शैतान आपल्याला काय स्पर्श करू शकणार नाही, कारण तो हरला गेलेला आहे. हो, आणि आपले जर रक्षण स्वतः देवापासून जन्मलेला येशू ख्रिस्त जर त्यांचा पुत्र आपलं रक्षण करत असेल तर आपल्याला कशाची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण आपण काय करू? परमेश्वराच्या वचनाचं जर पालन करू आपण, तर आपण सर्व वाईटापासनं, पापापासनं, अरिष्टापासनं आपण दूर फिरू प्रियांनो. कारण कसे वचन सांगतं परमेश्वराचे की जेव्हा आपण एखादं जगिक जीवनामध्ये आपल्याला भुरळ जरी पडली तरी परमेश्वराचं वचन तिथे आपल्याला काय करतं? तिथून वाचवतं, तिथून आपलं मन वळवण्यास सहायताने मदत करतं. तर ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करते बाप्पा, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राज्या. ह्या सुंदरशा दिवसासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राज्या. ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद करते माझ्या राज्या. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलेलं आहे माझ्या बाप्पा, की जो कोणी आम्ही तुझेच लेकरं आहोत माझ्या राज्या. तुझ्यापासून आमची निर्मिती तू केलेली आहेस माझ्या परमेश्वरा. तुझ्या हाताने आम्हाला घडवलं आहेस माझ्या राज्या. हो परमेश्वर, आणि तुझा स्वतःचा एकुलता एक पुत्र तो आमच्यासाठी बलिदान केलास माझ्या राज्या. हो परमेश्वरा, आणि जर आमचा रक्षण करता येशू ख्रिस्त असेल तर आम्हाला आमच्यावरती कुठलेही अरिष्ट येणार नाही. आम्ही कसल्याही सैतानाच्या तावडीत आम्ही सापडणार नाही असा आमचा विश्वास आहे. कारण एकमेव जिवंत परमेश्वर आमच्या सोबती आहे, आमचं रक्षण करता आहे. त्यामुळे या वचनावरती आम्हाला चालण्यास सहायताने मदत कर माझ्या राज्या. हे वचनाला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास सहायताने मदत करा माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, कारण ह्या वचनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील माझा विश्वास आहे परमेश्वरा. आणि हे वचनाबद्दल, ह्या दिवसासाठी, ह्या जीवनाबद्दल मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राज्या. कारण तू आम्हाला ह्या जिवंताच्या भूमीमध्ये ठेवला आहेस माझ्या राज्या. आम्ही खूप आशीर्वादित आहोत माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, ह्याच्यासाठी परत एक वार धन्यवाद करते. आणि छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या सामर्थ्य नावात केली म्हणाय का पिता, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत जय ख्रिस्त. शालोम. थँक्यू सो मच.